बारामतीतली सगळ्यात हाय व्होल्टेज अशी लढत, पवार विरुद्ध पवार संघर्ष, काका पुतण्याची लढाई, मोठे काका पुतणे, छोटे काका पुतणे या दोघांमधली ही लढाई। युगेंद्र पवार आपल्या कुटुंबियांसह मतदानासाठी पोहोचलेले होते आणि इकडे वैभव नाईक सुद्धा कोकणामध्ये अतिशय टफ फाईट आहे। राणे कुटुंब मैदानात आहे। पुन्हा एकदा वैभव नाईक विरुद्ध राणे असा संघर्ष आणि या संघर्षामध्ये कोकण जो शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता, शिवसेनेची दोन शक्ल झाली। यानंतर कुठल्या शिवसेनेचा कोकण बालेकिल्ला याचा फैसला आज कोकणची जनता करणार आहे आणि आजचा दिवस कोकणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, शिवसेनेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, कारण दोन शिवसेनेमध्ये विशेषतः ही टफ फाईट होतीये आणि आज कोकण देणार आहे फैसला खरी शिवसेना कुणाची। आणि यामध्ये राणे विरुद्ध पुन्हा एकदा वैभव नाईक यांचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि यासाठी मतदानाला वैभव नाईक पोहोचलेले आहेत। एक प्रकारे उद्धव ठाकरेंचा हा शिलेदार म्हणून तिथे आतापर्यंत त्यांनी काम केलेलं आहे। जनता त्यांच्या कामावरती खुश आहे का हे 23 तारखेला कळेल। मालवण मतदारसंघाचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक आपल्या सोबत आहेत। त्यांनी काहीच वेळापूर्वी कणकवली येथे आपल्या मतदानाचा अधिकार बजावलेला आहे। सर काय सांगाल, आपण आता मतदानाचा अधिकार बजावले? या मतदारसंघामध्ये संदेश पारकर हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील। सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी जनता आहे आणि जनता राहील याची मला खात्री आहे। राज्यामध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार येईल। काल विनोद तावडे हे त्यांच्या मतदारसंघामध्ये पैसे वाटप करताना सापडले, त्याकडे कसं पाहता? खरं तर भाजपचा खरा चेहरा, या शिंदे फडणवीस सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर आलेला आहे। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अनेक आम्ही स्टिंग ऑपरेशन या मतदारसंघामध्ये केली होती, परंतु निवडणूक आयोगाने दुर्लक्ष केलं। परंतु आज टीव्हीच्या माध्यमातून सगळ्या लोकांनी बघितलं की हे पैसे कसे होत। तर हे होते आमदार वैभव नाईक, ज्याने आपला विजयाचा विश्वास आहे तो या ठिकाणी व्यक्त केला। कॅमेरा पर्सन योगेश खाडेसह प्रसाद पाटलाडे, न्यूज 18 लोकमत। एक जगह में तैयार है, आप आइए, आज छुट्टी नहीं है, आज सब आइए, आप मतदान कर दीजिए। थैंक यू। आयुक्त आपल्याला आवाहन करतायत की या मतदान करा। For the past 1 month, nearly 5 lakh polling officers and employees, as well as more than 2 lakh security personnel, were working continuously for you and waiting now at polling station and polling booths, awaiting your arrival. तर राज्यामध्ये 5 लाख कर्मचारी, 2 लाख सुरक्षा कर्मचारी हे आज मतदानाच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्या स्वागतासाठी आहेत। सुप्रिया सुळे सुद्धा मैदानात आज पोहोचलेले आहेत। बारामतीतली ही लढाई जिथं एका पुतळ्यासाठी त्या मैदानात आहेत आणि ही थेट दृश्य बघतोय आपण। अजितदादांनी सकाळीच मतदान केलेलं आहे, युगेंद्र पवार यांनी सुद्धा कुटुंबियांसह मतदान केलेलं आहे आणि आता सुप्रिया सुळे सुद्धा मतदानासाठी पोहोचलेले आहेत। सुप्रिया सुळे या वादात सापडलेल्या आहेत। कालच त्यांच्या काही ऑडिओ क्लिप व्हायरल झालेल्या आहेत। बिटकॉइन घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव आल्याच्या नंतर त्यांच्यावरती आरोपांच्या फैरी विरोधकांनी झाडलेले आहेत आणि ते सगळं प्रकरण राज्यात पुन्हा एकदा तापलेलं आहे। पुण्यातला बिटकॉइन घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव आल्यानं एक संशयाचं वातावरण त्यांच्या भोवती निर्माण झालेले आहे। पण या निवडणुकीत त्याचा काही परिणाम होतो का पाहणं महत्त्वाचं असेल। पण त्याचबरोबर आज युगेंद्र पवार यांच्या बाजूने त्या उभा असताना अजितदादांना पराभूत करण्यासाठी त्या मैदानात उतरलेल्या आहेत। अजितदादांच्या सोबत बारामतीची जनता राहते की अजितदादांना रिटायर करण्यासाठी बारामतीची जनता मतदान करते हे पाहणं महत्त्वाचं असेल। अतिशय टफ फाईट ही बारामतीमधले पवार विरुद्ध पवार संघर्षातला हा दुसरा अंक म्हणावा लागेल। पहिला अंक मोठ्या पवारांनी जिंकला, पण हा जो दुसरा अंक आहे तो अजितदादांच्या राजकीय अस्तित्वाचा हा अंक असणार आहे। बारामतीकर अजितदादांच्या राजकीय अस्तित्वाचा आज फैसला करणार आहेत। तर दुसरीकडे ठाकरेंची एक आपण म्हणूया तिसरी पिढी जी आता प्रत्यक्ष राजकारणात आलेली आहे आणि आदित्य ठाकरे यांच्या नंतर अमित ठाकरे सुद्धा हे प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत। माहीममध्ये त्यांना तगडं आव्हान देण्यात आलेलं आहे, तिरंगी फाईट आहे आणि अमित ठाकरे पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवत आहेत। या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी घरोघर जात प्रचार केलेला आहे, प्रत्येक घरामध्ये पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। मोठ्या सभांपेक्षा
प्रत्यक्ष भेटीगाठींवरती त्यांनी भर दिलेला आहे. माहीमची जनता या नव्या चेहऱ्याला संधी देते का हे पाहणं महत्त्वाचं असेल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र असलेल्या अमित ठाकरे यांच्यावर माहीमची जनता विश्वास ठेवते का हे पाहणं महत्त्वाचं असेल. एक नवी इनिंग ते सुरू करतायत. या नव्या इनिंगमध्येच त्यांना अतिशय कडवं आव्हान हे मिळालेलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आणि त्याचबरोबर शिवसेनेकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे अशी तिरंगी फाईट, टफ फाईट या माहीम विधानसभा मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळणार आहे. अमित ठाकरेंचा राजकीय इनिंगची जी सुरुवात आहे ती अतिशय त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरलेली आहे, कारण ही निवडणूक त्यांच्यासाठी सोपी नक्कीच नव्हती. आता 23 तारखेला करणार आहे. माहीमच्या जनतेच्या मनात नेमका कोण आहे? खरं तर ही सगळी मंडळी आपल्याला इन्स्पायर करते, आपल्याला मतदान जास्तीत जास्त करण्यासाठी उद्युक्त करते आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपल्या सगळ्यांना सहभागी व्हावं लागेल. सकाळपासूनच जास्तीत जास्त मतदान आपल्याला करावं लागेल, कारण आपल्याला जास्तीत जास्त मतदान करूनच आपली ही लोकशाही अधिक बळकट करणं गरजेचं आहे. भलेही कुठला उमेदवार पसंत नसेल, नोटाला मत जाईल, पण मतदान करणं अतिशय गरजेचं आहे. मतदान हे आपलं कर्तव्य आहे आणि कर्तव्य आपण सगळ्यांनी पार पाडणं गरजेचं आहे. सुप्रिया सुळे या मतदानासाठी पोहोचलेल्या आहेत. बारामतीतली लढाई संपूर्ण राज्याचं नव्हे देशाचं लक्ष लागलेलं आहे, कारण गेली जवळपास 2.5 दशक ज्या अजित पवार यांनी बारामतीचं नेतृत्व केलं, पहिल्यांदाच त्यांना आव्हान देण्यात आलेलं आहे. त्यांना पराभूत करण्यासाठी पवार कुटुंबच मैदानात उतरलेलं आहे. अभूतपूर्व अशी ही राजकीय लढाई आहे, अस्तित्वाची लढाई आहे अजितदादांच्यासाठी. अजितदादा यांच्या विकासाबद्दल सातत्यानं बोललं गेलं, बारामतीमध्ये त्यांनी केलेल्या कामांच्या बद्दल बोललं गेलं, पण आज त्यांच्यासमोर त्यांचेच कुटुंबीय उभे आहेत आणि त्यांना पराभूत करण्यासाठी ते मैदानात उतरलेले आहेत. बारामतीची जनता दादांच्या बाजूने उभी राहते, दादांच्या कामांच्या बाजूने उभी राहते की शरद पवार यांनी केलेल्या आवाहनाला साथ देत त्यांना तिथून रिटायर करत नव्या नेतृत्वाला संधी देते. हे पाहणं अतिशय औत्सुक्याचं ठरणार आहे. जशा प्रकारे लोकसभेमध्ये सुप्रिया सुळे यांच्या बाजूने बारामती उभी राहिली, आता विधानसभा निवडणुकीमध्ये कुणाच्या बाजूने बारामतीकर उभा राहतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे या लढाईतून अखेर फैसला होणार आहे अजितदादांच्या राजकीय अस्तित्वाचा. ही लढाई दादांच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि त्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाच्या नंतर खऱ्या अर्थानं ही त्यांची सगळ्यात मोठी अग्निपरीक्षा आहे, कारण पहिल्यांदाच बारामतीच्या रणमैदानात जिथं लाखांच्या मतांनी, जवळपास महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मतांनी निवडून जाण्याचा विक्रम ज्या अजितदादांच्या नावावर असायचा, त्या बारामतीकरांच्या विश्वासावर अजितदादा मोठ्या मताधिक्याने निवडून जायचे. पण आता मात्र त्यांच्यासाठी ही लढाई अतिशय खडतर आहे, कारण त्यांच्या समोर खुद्द शरद पवार यांनी एक मोठं आव्हान त्यांच्याच कुटुंबातला उमेदवार देऊन त्यांनी केलेला आहे. त्यामुळे पवार कुटुंबातली ही लढाई, पवार कुटुंबातल्या राजकीय रणसंग्रामातली, मतसंग्रामाची ही लढाई नेमकं कोण जिंकतं हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण याचा दुर्गामी परिणाम होणार आहे. पण मुद्दा एक या चर्चे संपूर्ण निवडणुकीच्या काळात आला. शरद पवार यांनी अनेक मतदारसंघामध्ये जाऊन पाडा 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 असं सांगितलं,